नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण एक आंतरराष्ट्रीय प्रश्नाची माहिती घेणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल की फेब्रुवारीपासून इराण, अमेरिका, इस्रायल ह्या युद्धाची सुरुवात झाली. त्याला जवळजवळ आता 4 महिने होऊन गेले आणि अमेरिकेची जी इच्छा होती की आम्ही 8-10 दिवसामध्ये युद्ध संपवून टाकू, इराणला गुडघे टेकायला लावू, त्यांचं युरेनियम जे आहे ते जप्त करू, अशा अनेक वल्गना अमेरिकेचे राष्ट्रपती जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्या होत्या. पण 4 महिन्यामध्ये सुद्धा ते इराणला नमवू शकले नाहीत. इराणने पूर्णपणे गुडघे टेकले असं झालं. डोनाल्ड ट्रम्पचे वयानुसार म्हणजे आता ते 80 वर्षाचे आहेत, की मत त्यांचं पक्क कधी नसतं. सकाळी नाश्ता करताना एक मत असतं, तर दुपारी जेवण करताना वेगळंच मत. म्हणजे सकाळी म्हणतील इराणवर हल्ला करा, दुपारी म्हणतील करार करा, संध्याकाळी म्हणतील नाही पुन्हा हल्ला करा. म्हणजे त्यांचं मत वारंवार बदलत राहतं. त्याच्यामुळं ती जी युद्ध नीती आहे ती अमेरिकेची पूर्णपणे फेल गेलेली आहे. अमेरिकेचा जो जरारा होता जगात की अमेरिका म्हणजे अजिंक्य, त्यांच्याशी कोणी युद्ध करून जिंकू शकत नाही, पण इराणसारख्या छोट्या देशाने त्यांना नाकीनऊ आणलेलं आहे. आता फ्रान्समध्ये एक करार दोघांच्या मध्ये झालेला आहे. तर त्याच्यामध्ये काय ठरलेल्या अटी आहेत, तर इराण जे पूर्वी मागत होतं त्याच अटी, की त्यांचे जे परदेशामधले फंड्स अमेरिकेने फ्रीज केले होते ते मोकळे करायचे करतो. इराणला गेले 5 वर्ष झालं तेल विक्रीला बंदी होती, ती विक्रीला बंदी उठवली, म्हणजे तुम्ही तेल विकू शकता. जे हल्ले अमेरिकेने केल्यामुळं इराणमधल्या इमारती पडल्या, नुकसान झालं, त्याच्याबद्दल 29 लाख कोटी रुपये आपल्या भारतीय चलनामध्ये अमेरिका त्यांना इराणला देणार आहे. तर त्यांची सगळी नुकसान भरपाई जी आहे, पडलेल्या इमारती बांधणं, रस्ते दुरुस्त करणं, हे देणार. मग इराणने काय द्यायचं? इराणने आश्वासन द्यायचं आम्ही अणुबॉम्ब बनवणार नाही, बाकी काहीच नाही. इराणने युरेनियम द्यायचं कबूल केलं का? नाही. त्यांनी सांगितलं आम्ही युरेनियम देणार नाही, पण आम्ही अणुबॉम्ब बनवणार नाही, आम्ही त्याचा वापर शांततेसाठी करू. मग इराणच्या या शब्दावर विश्वास ठेवण्याशिवाय अमेरिकेला काय पर्याय? काय बनवलं तर काय करणार? त्याच्यामुळे या युद्धामध्ये खरं जर आपण पाहिलं तर इनडायरेक्ट इराण जिंकलेला आहे, अमेरिका हरलेली आहे. अमेरिकेचं जे दरारा होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे. युरोपियन कंट्रीमध्ये किंवा नाटो करारामधले जे देश आहेत त्यांच्यामध्ये अमेरिकेचं महत्त्व कमी झालेलं आहे. उदाहरण सहज तुम्हाला सांगतो की UAE, युनायटेड अरब एमिरेट्समध्ये अमेरिकेचे तळ आहे. अमेरिकन सैनिक तिथं उपलब्ध असतात की त्यांचं रक्षण करण्यासाठी. पण इराणने UAEवर अनेक वेळा हल्ले करून त्यांचे विमानतळ किंवा महत्त्वाचे बिल्डिंगा नष्ट केल्या. त्याच्यामुळं UAEने सांगितलं की आम्ही भारताकडे वळाले. तुम्ही जर काल परवाचे पेपर वाचले असतील तर त्याच्यावर तुम्हाला दिले की आपल्या भारताचे जे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहेत ते UAE विकत घेणार आहे आणि भारताबरोबर संरक्षण करार करणार आहे. म्हणजे अमेरिकेबद्दल त्याला विश्वास वाटेना असा झाला. तीच गोष्ट सौदी अरेबियाची बाबतीत पण आहे, कारण इराणने सौदी अरेबिया पण हल्ले केले होते. आता सौदी अरेबियामध्ये काय आहे की त्याचं स्वतःचं सैन्य कमी आहे. ते पाकिस्तानचं सैन्य राजघराण्याच्या सुरक्षेसाठी आणतात, तेव्हा त्यांचा सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचा संरक्षण करार झालेला आहे. आपला रशियाचा पूर्वी जसा इंदिरा गांधींच्या काळात करार होता की बा सौदी अरेबियावर हल्ला झाला तर पाकिस्तान धावून जाईल, पाकिस्तानवर हल्ला झाला तर सौदी अरेबिया धावून येईल. आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानवर हल्ला केला, कुठं सौदी अरेबियाला धावून नाही आला. सौदी अरेबियावर इराणने हल्ले केले, पाकिस्तानने इराणवर हल्ला केला का? नाही केला ना. म्हणजे या कराराला काहीच अर्थ नाही. कागदावर पत्री झाले, फक्त
पाकिस्तान काय सौदी अरेबियाकडून त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी डॉलर मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे सौदी अरेबियाच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी भारताशी संपर्क केलेला आहे की तुमचं सैन्य आमच्याकडे येऊ शकेल का, आणि आम्हाला फक्त काय हवं तर मुस्लिम सैन्य हवं, आम्ही हिंदू सैन्याला आमच्या राजवाड्यामध्ये संरक्षणासाठी ठेवू शकत नाही. मग पाकिस्तान भारत त्याच्यावर विचार करत आहे. म्हणजे अमेरिकेची जी विश्वासार्हता होती अरब कंट्रीमध्ये ती सगळी विश्वासार्हता नष्ट झालेली आहे. या इराण युद्धामुळं काय झालं की एक तर सगळ्या जगाला त्रास झाला. या डोनाल्ड ट्रम्पमुळं काय झालेलं आहे की संपूर्ण जगभर महागाई वाढली, पेट्रोल डिझेलचे दर वाढले, अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली, भारतामध्ये निर्यात कमी झाली, आपल्याला खतं, गॅस, त्याच्यानंतर डिझेल, पेट्रोल याची कमतरता झाली. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा त्रास झाला. तसा तो युरोपियन कंट्रीज किंवा इतर देशांना सुद्धा झाला. पेट्रोलचे दर हे अमेरिकेमध्ये सुद्धा जगभर वाढलेले आहेत, 50-60% वाढले. त्यामानाने भारतामध्ये सगळ्यात कमी दर वाढले आणि खूप उशिरा वाढले. म्हणजे भारताने जेवढं कंट्रोल करता येईल तेवढं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काय झालं की हे पेट्रोल डिझेल दर वाढल्यानंतर राहुल गांधींना खूप आनंद झाला. त्यांना असं वाटलं की आता हे डिझेल वाढत राहतील, मग महागाई वाढेल, महागाई वाढली की लोक चिडतील, लोक चिडले की रस्त्यावर येतील आणि मग इलेक्शन झाले की काँग्रेसला भरभरून मतं देतील, नाही का. मुंगेरी लाल के हसीन सपने. खूप आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतात. त्यांनी सांगितलं मी भविष्यवाणी करतो, खूप महागाई वाढेल, भारताची अर्थव्यवस्था डबघाईला येईल आणि मोदी वर्षभरामध्ये देश म्हणजे राज्यपद पंतप्रधानपद सोडून देतील, असं मनामध्ये त्यांच्या खूप सुंदर कल्पना होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरून तो आनंद लपत नव्हता. इराक सुद्धा सुरू झालं, महागाई वाढायला लागल्या, सोनिया गांधींच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद लपत नव्हता. खूप दिवसांनी त्यांना आनंदाची बातमी पाहायला ऐकायला मिळाली. चाणक्याने त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की परदेशी मातेच्या पोटी जन्माला आलेला माणूस कधीही देशभक्त असू शकत नाही. असं राहुल गांधींनी भारताबद्दल कधीही प्रेम वाटत नाही. भारतावर टीका करणं, भारताचा काही वाईट घडलं त्याचा आनंदाने उकळ्या त्यांना फुटतात. पण असं काहीही घडणार नाही. तुम्ही पाहिलं की आता करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली आहे. भारतामध्ये गॅस, पेट्रोल यायला सुरुवात झाली. भारत सरकारने कालच व्यापारी गॅसचे जे सिलेंडर होते हॉटेल व्यावसायिकांना लागतात त्याच्यावरची बंधनं उठवली, खुल्लं करून टाकलं. तुम्हाला पाहिजे तितकं घ्या, कारण गॅसचा पुरवठा आता आपला पूर्ववत सुरू झाला. पेट्रोल डिझेल पण येऊन राहिलेलं आहे. त्याचे कमी झाले, $103 होते ते आता $62-70 आलेले आहे. तर भारतामध्ये सुद्धा पेट्रोलचे दर आपोआप कमी होते 100%. पुढच्या वर्षी इलेक्शन आहे बऱ्याच राज्यांमध्ये, त्याच्यामुळे सरकार पेट्रोल डिझेलचे दर नक्की कमी करणार. आणि लोकांचा जो राग होता, दर वाढले, महागाई वाढले, पण भारत सरकार तरी काय करतं, याला दुकानदार, आता भारत सरकार म्हणजे काय की जर तो 100 रुपयांनी पेट्रोल विकत घेत असेल तर तुम्हाला 90नी कसं देईल, तो त्याच्यावरचे स्वच्छ टॅक्स वगैरे करून तुम्हाला 125नीच विकणार. त्याच्यामुळं दर वाढलेत, पण ते कमी झाल्यामुळे ते दर आपोआप कमी व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळं इराण, अमेरिका, इस्रायलचं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये इस्रायल अमेरिका पण वेगळे झालेत. कारण इस्रायलने सांगितलं आम्ही युद्ध थांबवणार नाही, आम्ही लेबनॉनवर हल्ले करणार, लेबनॉनचा प्रदेश ताब्यात घेतलेला सोडणार नाही. इराण त्याच्यासाठी अडून बसलं. त्याच्यामुळे तो करार अजूनही पूर्णता झालेला नाही. पण एकच आहे, होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी झालेली आहे. कारण इराणच्या लक्षात आले की आपण सगळ्या जगाशी वाकडेपणा जर घेतला तर आपलं पेट्रोल कोण विकत घेणार, आणि त्यांना सुद्धा पेट्रोल डिझेल विकून पैसा कमवण्याची अत्यंत गरज आहे. त्याच्यामुळे स्वतःचं पेट्रोल डिझेलसुद्धा विकण्यासाठी त्यांना होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी ते मोकळं केलं आणि संपूर्ण जगाने निश्वास सोडलेला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजं आता यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं अमेरिका या युद्धात हरली, त्यांची नाचक्की झालेली आहे, त्यांचा दरारा कमी झालेला आहे. आणि इराणसारख्या छोट्या देशांनी दाखवून दिलं की आपण जर ठाम राहिलो तर अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा आपण नमवू शकतो. याचा परिणाम इतर देशांवर, भारतावर, पाकिस्तानवर, सौदी अरेबियावर
नाटोच्या राज्यानं होऊ शकते की अमेरिकेची आता काही लोकांना गरज राहिलेली नाही. त्यात आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचं काय मत आहे? अमेरिका हारली का इराण हारला? तुमचं मत अवश्य तुम्ही या कॉमेंट्समध्ये मांडा. रामकृष्ण.